जाण्यामुळं राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. हा आघात हा फक्त कुटुंबापुरता नाही, हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. सामान्य माणसाची शक्ती कमी झाल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय. आदरणीय वहिनी, आपण दादांचं हे राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्यासाठी आपण विश्वासानं त्या पदावर विराजमान झालेला आहात. माझी खात्री आहे की या प्रवासामध्ये आणि दादांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे आपल्या पाठीमागे आहोत. मुख्यमंत्री महोदय, आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं सहकार क्षेत्राकडं आणि शिक्षण क्षेत्राकडं एक विशेष लक्ष असायचं. आणि आता खरंच एक अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की या क्षेत्राला आधार देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं, सगळ्यांनी केलं. आता इथून पुढं सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून या क्षेत्राला पुढं घेऊन जाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि अशावेळी त्यांच्याबद्दल वैयक्तिक सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु वेळेची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज मी अधिक याच्यामध्ये बोलू इच्छित नाही. परंतु आज दादांचं जाणं हे कधीही महाराष्ट्राचं हे नुकसान भरून काढू शकत नाही. सामान्य माणूस ज्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचू शकत होता ते शक्यच होणार नाही. अशा प्रकारे निश्चित प्रकारे एक सामान्य माणसाला आधार द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. आज जे बाकीचे शोकप्रस्ताव आहेत सगळ्यांच्या बरोबर जवळजवळ माझ्यासारख्याला काम करता आलं. या सभागृहामध्ये 90 साली आल्याच्या नंतर आजपर्यंत दादा, आम्ही, जयंतराव सगळे आता 8 वेळा आम्ही या सभागृहामध्ये आलो. आणि मग शालीनताई पाटील असतील, राज पुरोहित तर माझे मित्र होते, कारण मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकलेलो होतो. आणि तेव्हापासूनची मैत्री मग राजकारणामध्ये आल्यानंतर राज पुरोहित आणि सगळेच आम्ही. पटणे साहेबांनी ग्रंथालयाच्या विकासासाठी, राज्यातल्या ग्रंथालयांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं त्यांची भूमिका त्या ठिकाणी राहिली. पालक साहेब हे सुद्धा आमच्या खानदेशमधले. रूपलेखाताई ढोरे या भाजपच्या आमदार होत्या मावळ मतदारसंघामधून. आणि विश्वास नांदेकरांशी काही माझा तसा फारसा परिचय त्या ठिकाणी झाला नाही, परंतु या सर्व मान्यवर व्यक्तींना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दादांना आणि सर्वांना मी नम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. सुधीर भाऊ.